बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगर या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. यामध्ये पुनर्विवाह असूनही विधवा दाखवणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. ते नोकरी, बदली, प्रमाणपत्राचा वापर करतात असं रिपाईनकडून निवेदन देण्यात आलेले आहे. विधवा असलेल्या आणि पुनर्विवाह करूनही शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा म्हणून घेत असलेल्या शिक्षकांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई कडून करण्यात आलेली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईचे भिंगार शहराध्यक्ष श्री स्वप्नील साठे यांनी पंचायत समिती गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात सध्या अनेक विधवा शिक्षिका कार्यरत आहेत आणि या शिक्षकांकडे विधवा प्रमाणपत्र असून त्या प्रमाणपत्राचा वापर नोकरी, बदली, पदोन्नती आणि विविध शासन सवलतीसाठी केला जातो. मात्र या शिक्षकांपैकी अनेकांनी पुनर्विवाह करून नव्याने संसार सुरू केलेला असून काहींना मुलेही झालेली आहे. तरी सुद्धा त्यांनी शासनात पुनर्विवाह बाबत माहिती दिलेली नाही. स्वप्नील साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार असे म्हटलेले आहे, या शिक्षिका आपल्या पतीसह विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतात. सोशल मीडियावर त्यांचे एकच फोटो देखील दिसतात. तरीही त्या शासनाच्या नोंदी विधवा म्हणून ओळखल्या जातात. या माध्यमातून शासनाची, समाजाची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे असे गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण घटनेची, या प्रकाराची कसून चौकशी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे आमच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आय चाहते महाराष्ट्र. धन्यवाद.